लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अवतरल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छेडवेल कोरडे तालुका साक्री येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील, पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख प्राध्यापक महेश कुमार वसंतराव सावंत, शिक्षक प्रतिनिधी माननीय हरकलाल पवार तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी, ज्येष्ठ शिक्षक, बंधू, भगिनी, विद्यार्थिनी व शिक्षिका उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. संगीत शिक्षक राकेश खैरनार यांनी स्वागतम आपका अभिनंदन करते हे स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. दिनविशेषाचे महत्त्व ज्येष्ठ शिक्षक काशीनाथ गांगुर्डे व कुमारी उत्कर्ष नांद्रे यांनी प्रभावीपणे विशद केले. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी नाटिका व नृत्य सादरीकरणातून सावित्रीबाईंचा संघर्षमय जीवन प्रवास जिवंत केला. मी सावित्री या नाटिकेसह हम भारत की बेटी या विषयावरील नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कुमारी रसिका साळुंखे, कुमारी अश्विनी बर्डे व कुमारी मयुरी बहिरम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणात प्राचार्य माननीय संजय कुमार पाटील यांनी जिद्द, शिस्त आणि करुणा या त्रिसूत्रीवर चालल्यास जीवनात यश निश्चित मिळते असे मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी अज्ञान, रूढी व अन्यायाने ग्रासलेल्या समाजात शिक्षणाचा दिवा पेटवून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. दगडधोंडे, अपमान व बहिष्कार सहन करूनही त्यांनी शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही असे भावपूर्ण भाष्य त्यांनी केले. आजच्या पिढीने अज्ञान व भेदभाव पुन्हा साचू न देण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी शिक्षिका कुमारी खुशी बेडसे यांनी केले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, साक्री. प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.